झी 24 तास एक पाऊल पुढे। कर्नाटकमध्ये भाजपचा जसा झपाट्याने उदय झाला तसा ऱ्हासही झालाय। गेल्या 5 वर्षांच्या सत्तेमध्ये भाजपने केलेल्या चुका त्यांच्या मुळावर उठल्या। कर्नाटकातल्या भाजपच्या दारुण पराभवाच्या कारणांचा वेध घेणारा हा रिपोर्ट। कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप 4ही मुंड्या चीत झालाय। आतापर्यंतचा कर्नाटकमधला भाजपचा हा सर्वात मोठा पराभव आहे। 1989 मध्ये भाजपने 4 जागा जिंकून कर्नाटकात राजकीय वाटचाल सुरू केली होती। त्यानंतर 1994 मध्ये भाजपने मुसंडी मारत 40 जागा मिळवल्या। 1999 मध्ये भाजपच्या पदरात 44 जागा पडल्या। त्यानंतर भाजपने जोरदार वाटचाल सुरू केली। 2004च्या निवडणुकीत 79 जागा जिंकत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला। मात्र जेडीएस आणि काँग्रेसने हातमिळवणी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं। मात्र काँग्रेस आणि जेडीएसचा संसार अल्पायुषी ठरला। त्यानंतर जेडीएसने भाजपकडे मोर्चा वळवून सत्तेच्या वाटाघाटी केल्या खऱ्या, मात्र सत्ता भोगून झाल्यानंतर जेडीएसने भाजपला दगा दिला। जनतेत भाजपबद्दल जबरदस्त सहानुभूतीची लाट आली। 2008 मध्ये कर्नाटकाच्या जनतेने भाजपला 110 जागांसह राज्याची सत्ता बहाल केली। मात्र दक्षिणेतल्या एकमेव राज्यात मिळवलेल्या सत्तेचं भाजपला अपचन झालं। खाण घोटाळ्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पांना जेलमध्ये जावं लागलं आणि भाजपच्या कर्नाटकातल्या घराचे वासे फिरले। येडियुरप्पांच्या मुजोरीपुढे तत्कालीन भाजप नेतृत्वानं गुडघे टेकले। येडियुरप्पांनी खुर्ची सोडली खरी, मात्र भाजप त्यांच्या तालावरच नाचत होता। यामुळेच भाजपवर 2 वेळा मुख्यमंत्री बदलण्याची नामुष्की ओढवली। पक्षांतर्गत लाथळ्यांमुळे भाजपची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाली। तसंच पक्ष नेतृत्वाच्या कचखाऊ भूमिकेमुळे जनतेत चुकीचा संदेश गेला। भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं मुख्यमंत्री बदलल्यामुळे 2004 साली काँग्रेसला ज्या चुका भोवल्या त्याचीच पुनरावृत्ती 2013च्या निवडणुकीत भाजपच्या बाबतीत झाली। त्यात येडियुरप्पांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपच्या अडचणीत आणखीनच भर घातली। पक्षात असताना भोवलेली येडियुरप्पांची उपद्रव्य मूल्य पक्षाबाहेर गेल्यानंतरही भाजपला थेट धूळ चारून गेली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।